आता आता या साहेबांनी काय म्हणलं तुमची जमीनच नाही. एक मिनिट जमीन नाही साहेबांनी काय म्हणलं आता यांची जमीनच नाही. मग यांना 20 लाख रुपये त्याला यांच्या घरची द्यायला गेली का सर कशाची त्यांना जमीन द्यायचा विषय नाही. तरी कोणाला विचारायला तुम्ही नाही. कब्जा केलं कसं काय? एक वर्षानंतर आले त्यांनी 1 वर्षानंतर हो सर मी त्याची जमीन 10 वर्षांनी उद्या तुम्ही तिच्या जमीन द्यायचा अधिकार काय? पंचायत समस्या खाली ना नोकरी होतो. ह्यांचे वडील मेले तर नोकरी होतो. पंचायत समस्या खाली उत्तर देतो तुम्ही. पंचायत समस्या खाली ना नोकरी होतो साहेब. तुम्ही आता लावायचं आम्ही कुठं ही जमीन कोणाची आहे? हा साहेब माझे पवार साहेबांची जमीन आहे. ही लहान अहो, सांगतो. त्यांना बोलू त्याचा काय संबंध द्या. हा बोला आहे? सर. तिथं त्यांनी काय सांगितले यांचा इथं कब्जा नाही आतापर्यंत. तर म्हणजे आज तक इथं कब्जा नाही त्यांचा. अच्छा, त्यांना अच्छा. काय सांगितलं जागा इथं निघली तर ते पैसे तुम्हाला राहू दे. नंतर जागा नाही निघली तर ते पैसे आम्हाला रिटर्न द्या. तुम्हाला सिक्युरिटीसाठी आम्ही ते पैसे देतो म्हणून सांगितले त्यांना. सर ते बोलले की नाही पलीकडे विचारा सर ह्या शेत जमिनीच्या पलीकडे 15 एकर जमीन आहे माझ्या मित्राची. हा. त्याच्यावर त्या शेताचं म्हणजे शेतीवर त्याचा कब्जा नाही म्हणजे तो पेरणी वगैरे करत नाही. मग ते पण तुम्ही अतिक्रमण करणार का? नंबर कुठे बघितलो का? बघितलं नाही. एवढं बघितलं? मग इथला सर्वे नंबर कसं काय खोटा काढला तुम्ही? अहो, मग आम्हाला काय माहिती आता तुम्हाला काय माहिती? गेलो कसं काय कब्जा तुम्ही माहित नाही. कब्जा त्या शेतकऱ्याचा कब्जा होता त्याच्यावर. अहो, कसं? ते घेतलं. कोणाचा? सर समोर मी एवढा चपळ अधिकारी आहे मला माहित आहे. नाईचा कुर्ला एक मिनिट नाईचा कुर्ला याचा अनुभव घेतला मी की एवढा हरामखोर माणूस आहे. प्रत्येक शेतकऱ्याला तुम्हाला सांगतो असं गोड बोलतो कब्जा करतो. मी ह्याचं- परवानगीशिवाय शेतजमिनीवर पवनचक्की कंपनीचा मनमानी ताबा आणि वारंवार तक्रारी करूनही ढिम्म असलेले प्रशासन अखेर शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला असून धाराशिवच्या उमरगा तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते. नारंगवाडी या ठिकाणी पवनचक्की कंपनीच्या बेकायदेशीर कृत्याविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना शेतातून पिटाळून लावले आहे. उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथील शेतकरी संजय पवार यांच्या शेतजमिनीवर पवनचक्की कंपनीने कोणतीही परवानगी किंवा करार न करता अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आलाय. 2 वर्षांपासून न्यायासाठी झगडणाऱ्या पवार कुटुंबाला प्रशासनाकडून कोणताही दिलासा मिळत नसल्यामुळे कंपनीच्या जाचाला कंटाळून संजय पवार यांनी टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. ही बाब समजताच संभाजी ब्रिगेडचे अण्णासाहेब पवार, तुरोरे येथील विकास जाधव, मित्रमंडळ आणि परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना पाठिंबा दिला. काय नेमकं प्रकरण काय झालं काय? हे माझी 153 सर्वे नंबर मध्ये 153/4 मध्ये माझी 7 एकर 4 गुंठे जमीन आहे. 2 वर्ष झाले कंपनीच्या पाठी आहे मी की इथं काम करू नका, काय करू नका, कोण दखल घेत नाही. आमदार, खासदार, मंत्र्याले समजायला निवेदन दिलेलं आहे. लास्ट स्टेपला मी हे काम थांबवलेलं आहे. काय नेमकं कसलं काम चालू आहे? ही पवनचक्कीचं 0 पॉईंटचं मटेरियल ठेवलेलं काम आहे. अच्छा. मटेरियल ठेवलेलं आहे इथे. माझी कुठलीही संमती नाही, माझ्या आईची संमती नाही. बेकायदेशीर इथं अतिक्रम केलेलं आहे. जोपर्यंत माझा इथलं निर्णय लागत नाही तोपर्यंत मी इथलं आता काम हे चालू 2 देणार वर्षापासून चालू आहे का प्रकार? 2 वर्षापासून या दरम्यान तुम्ही काय पेरणी वगैरे काय केलं नाही? अहो 2 वर्ष यूज देण्यात आले. तिथं आले की बाहेर हाकलून लावलेले आहेत. काय तुझं इथं म्हणलेले तर दुसऱ्याकडून घेतलो जमीन असं म्हणलेले. त्यांनी अग्रीमेंट दुसऱ्याचे जमीन माझी अग्रीमेंट करून देणारा दुसरा. म्हणजे दुसऱ्याने अग्रीमेंट करून दिलं तुमची जमीन? कोण इथं आहे का कोण कंपनीचे माणसं तुमच्या? कंपनीचे नाही, ते बालाजी शिंदेनी दिलेले अग्रीमेंट नाही या ठिकाणी आता कंपनीचे कोण कर्मचारी वगैरे कोण आहेत का? कर्मचारीच आहे तिकडे. चला बरं चला कोण आहे भाऊ? चला चला कोण आहे कर्मचारी? कोण आहे? सर नमस्कार, आपलं नाव? त्यांना आपली ओळख सांगा ना. कोण आहे कर्मचारी? कोण आहे? दुसरं कोण आहे का? बघा त्याने बोलायला तयार नाही का? दुसरं कोण आहेत का बघा. कोण आहे का इथं? नाही शेतकऱ्याची जमीन अशी फुकट मिळते काय दमदाटी करून? कोण आहे का इथं कर्मचारी? इथं कमीत कमी 50 लाख रुपये बघू घ्या 50
पंचनामाच करून 2000 खरं काय खोटं काय बघू नाही का? झालंय इथं नुकसान माझ्या पिकाची बघा तो अधिकारी जो ऐकला इथला पवनचक्कीचा चला या. गाडीत बसला आणि शेतकरी उन्हात उभारला. त्या अधिकारी गाडीत बसला आणि शेतकरी उन्हात उभारलाय. त्याच्या काही कर्मचारी कंपनीचा सुपरवायझर ऐकला. ना एक मिनिट हो का, कोण कर्मचारी आहेत? आपण चर्चा करू. सर एक मिनिट, नाव सर आपली ओळख. माझं नाव रिटायर्ड सुभदार गुलाब कांबळे रेबे चिंचोली. मी या ठिकाणी एसओ म्हणून काम करतो. हे कंपनीचं नाव काय? GSW. अच्छा, GSW मध्ये तर आपण सुपरवायझर म्हणून कार्यरत आहात. Yes. किती वर्षापासून आहात? मी जॉईन होऊन मला 15 दिवस झालं. बरं, आता शेतकऱ्याचं म्हणणं आहे 2 वर्ष झाले त्याला त्यांच्याच शेतीमध्ये येऊ देत नाहीत तुमची कंपनी. असं का होतं सर? त्यांनी कुठला अग्रीमेंट करून दिलं का कंपनीला? नाही, ह्याच्याबद्दल अजून मी काय चर्चा केलेली नाही. मी जॉईन होऊन 15 दिवस झालं. ह्याच्याबद्दल आहे की नाही सविस्तर माहिती जे आमचे कर्मचारी आहेत, आमचे अधिकारी आहेत, आल्याच्या नंतर सोमवारी या मी मंगळवारी कमीत ऐकले कमी त्यांचं- 100 अधिकाऱ्यांना यांच्या बोललेलं तुम्ही यायचं नाही इथं, काय ही करायचं नाही, ही पूर्णपणे जबरदस्ती इथं मला. बरं एक मिनिट, मला इथं एक प्रश्न साधा सोपा उद्भवतो सर. तुम्ही यांच्या शेतात काय करायला? त्याच्यामध्ये जे कंपनीचं सामान आलेलं आहे ह्या त्यांच्या जमिनीवर आहे तर ठेवलं नाही नाही, यांची शेत जमिनीवर तुम्ही सध्याला साहित्य ठेवणे आणि तुमची गाडी आणि तुम्ही स्वतः येतात असं का? तुम्हाला हा आदेश कोणी दिला? हिचा आदेश सर मी ऐकले. जो क्लिअर झाल्याच्या नंतर तुम्हाला याचं सर्व काय डीपली तुम्हाला माहिती आदेश दिली नाही, जाईल. हुकुमशाही आहे. हुकुमशाही आहे, इथं काय नाही बेकायदेशीर हुकुमशाही आहे. करायला लागले ते. सर्वसामान्याच्या शेतकऱ्याचं अण्णा तुम्ही या भागातले मूळ नागरिक आहात, काय नेमका शेतकऱ्यासोबत चाललंय? हे गेली 2 वर्ष झाला हा माणूस फिरत आहे. प्रत्येक तहसील असेल, पोलीस स्टेशन असेल, कलेक्टर ऑफिस असेल, प्रत्येकाला निवेदन दिलेलं आहे. तरी प्रशासन दखल घेत नाही. प्रशासन सध्या चोर आहे. ह्यांच्या खूप मोठी लाईन आहे लोकांची. ह्यांनी प्रशासनाला सुद्धा पैसे देऊन शांत बसवलेला आहे. म्हणून या शेतकऱ्यावरती अन्याय 2 वर्ष झालं प्रत्येक अधिकाऱ्याकडे जातोय, प्रत्येक कंपनीवाल्या माणसाकडे जातोय. ह्या माणसाची कोणीही दखल घ्यायला तयार नाही. म्हणून आम्ही आमच्या भागातल्या सर्वच युवकांना घेऊन, या गावातल्या गावकऱ्यांना घेऊन, की ह्या माणसाला काहीतरी न्याय मिळाला पाहिजे. म्हणून या कंपनीचं काम बंद करण्यासाठी या ठिकाणी आलो. हे इथले एवढे हरामखोर अधिकारी आहेत, 7-7, 8-8 एकरवर कब्जा करतात आणि त्यालाच हुकुमशाही करतात, दमदारी करतात. म्हणजे यांची सरळ ह्या फडणवीस सरकारच्या राज्यामध्ये सर्वसामान्याच्या शेतकऱ्यावरती यांची हुकुमशाही चालवली आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला संपवण्याचं काम ही इथली यांची कंपनी करत आहे. आणि या 2 वर्ष झाले यांचा मोबदला नाही. त्याच्याच जमिनीमध्ये खडक टाकली, एवढे लोक बसवले, त्यांचं सामान इथं आणून टाकलंय. ही इथं कुठेतरी या माणसाला न्याय मिळणार आहे का नाही, म्हणून हे काम बंद करण्यासाठी आम्ही ठिकाणी आलो. नक्कीच अण्णा, या ठिकाणी कोण प्रशासनाचे आलेत का? आपल्या तहसीलचे म्हणा, पोलीस स्टेशन? कोणच अधिकारी आलेले नाही. काय नाही, तारखी सुद्धा करायला कोण येत नाही, काय नाही. वकिलाला पाठवते. आणि हा खूपच गंभीर बाब दिसतोय. आपण काय सर आपली ओळख सांगा? मी आकाश पवार नारंगवाडीचा तंटामुक्त अध्यक्ष आहे. हा. मी आता कमीत कमी 7-8 वेळा यांच्यासोबत माझ्या भावासोबत इथं आलेलो आहे. मी तहसीलला हे सगळे तहसीलदारला निवेदन दिले, पोलीस स्टेशनला सगळे निवेदन दिले, सगळे इथं येऊन चालले. तिथं मॅनेज होलेत सगळे, इथपर्यंत येतात अधिकारी? येऊन इथं मॅनेज होऊन चाललेत सगळे. मग तुम्ही दखल कोणच घेणार झाले. त्यामुळं सगळे आम्ही आता सगळ्याला आधी निवेदन हे दिलो. आम्ही पोचपावते सगळे आमच्यापाशी आहेत. शेवटच्या टप्प्याला आम्ही इथे येऊन काम बंद केलो. अत्यंत धक्कादायक बाब आहे या हे ठिकाणी. तुम्हाला इथं निवेदन शेतकरी दिलेलं समोर आहे, त्या शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये येऊ देत नाहीत कर्मचारी कंपनीचे. काही निवेदन मागं. आणि कंपनीच्या बरेच अधिकारी जे आहेत गेटवर कॅमेरा समोर बोलायला सुद्धा तयार नाही. पत्रकार बांधवांना दाखवतो. जिल्हाधिकारी अधीक्षकांना, पोलीस अधीक्षकांना दिलेलं आहे, जिल्हाधिकारी कलेक्टरला पत्र दिलेलं आहे, तहसील कार्यालय उमरग्याला पत्र दिलेलं आहे. कुठलाच अधिकारी ह्याच्यावर हे घेत नाही. एवढा तहसीलदार आहे ते, काही कलेक्टर आहेत, संभाजीनगरला दिले, मंत्रालयाला दिले, आम्ही समजून दिलेले. किती 2 वर्षापासून देत आलो. हे कंटिन्यू चालू आहे. यांच्यासोबत चर्चा चालू आहे. कोणच ह्या माणसाची दखल घ्यायला तयार नाही. शेवटी हे माणूस जाऊन आत्महत्या करत असताना आम्ही गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन इथलं काम बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता माझा लास्ट पर्याय आत्महत्या केल्याशिवाय दुसरा राहिलेला नाही. GSW या कंपनीचं नाव आहे. एवढे हरामी लोक आहेत या कंपनीवरचे की सर्व शेतकऱ्यावरती सरळ अन्याय करतात आणि शेतकऱ्याला लुटायचं काम करतात. किती काय आहेत बघा, समजायचे निवेदन बघा, कमीत कमी 10 जणांना निवेदन दिलेले. ठिकाणी आलं का बघा बरं कोण प्रशासकीय अधिकारी? कांबळे वाढणारे आले. कोण आहेत चला बघा. यांच्याकडे मी 100 वेळेस गेलेलो आहे. यांच्या हातापाय जोडलेले, माझं काम करा, काहीतरी करा. कोण कोण यांनी अजिबात दखल घेत नाहीत. काम एक मिनिट. आम्ही आहे ना मोजणी करून तुम्हाला सांगितलं मोजणी करा म्हणून तुमची जागा कुठे आहे, काय आहे ते दाखवून सांगितलं तुम्हाला. माझ्या शेतात मोजणी करायचे काय? तुम्ही त्यांची मोजणी करता कसं घेतलं आमची जमीन? मोजणीच नाही. आमचा काय विषय आहे, आम्हाला ज्याने जमीन घेतला आमची बाबा, ते आम्ही जमीन तिकडे त्यांची- अहो, ऐका. एक मिनिट थांबा. आम्ही काय म्हटलं, आम्हाला ज्याने जमीन दिलाय
त्याच्याकडे तुम्ही न आपण बघता कसं सर एक मिनिट हो एक त्याच्याकडे त्याची जी जागा होती 25 एकर आम्ही घेतल्या. आमच्या ताब्यात आता 25 एकरच आहे, त्याच्यावर जागा नाही. अग्रीमेंट तुमचं तिकडचं आहे. मिनिट थांबा मी जे बोलतो आपण थोडं. गट घेतलाय ना, जो गट घेतलाय त्यातले 25 एकर त्यांनी तुम्ही यांना घेतली. उत्तर द्या, मग आम्ही तुम्हाला सर एक मिनिट तुमची ओळख सांगायची. मी कुमार कांबळे, मी इथला मॅनेजर आहे कुठला? या सूर्यगुरुजेचा. आम्ही ती लँड घेऊन दिलेली आहे JSW साठी. अच्छा JSW कंपनीमध्ये तुम्ही मॅनेजर म्हणून काम करता. हा, किती वर्षापासून? मी जवळ 10-12 वर्ष झालं. 10-12 वर्ष झाले. सर आता सध्या तुम्ही कुणाच्या शेत जमिनीवर आहात? ते नाव काय देशपांडे काय? फिनिक्स कंपनीचं नाव नाही जागा. फिनिक्स हा, फिनिक्स. शेतकरीचं नाव फिनिक्स आहे का? नाही कंपनी बालाजी शिंदे म्हणून ते नाव आहे. अच्छा शेतकरीचं नाव बालाजी शिंदे आहे. त्याच्या शेत जमिनीवर तुम्ही सध्या आहात का? हा हा. बरं हा एक शेतकरी म्हणतो की ही जमीन जी आहे यांची आहे. हम्म. पूर्ण पेपर आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना तक्रारी दिलेल्या आहेत, तहसीलदारांना दिलेल्या आहेत, मुख्यमंत्र्याला दिलेल्या आहेत. हा खोटं बोलतो का सर? हा आत्महत्या करतोय, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय. हा खोट फोटो काढा साहेब, मी नोकरी होती इथं. ह्याने माझ्या नोकरी होतो, 45 वर्षाखाली ना नोकरी होतो. हा. ह्यांचे वडील मेले माझं तेव्हा ऐका नोकरी का? होतो माझ्या. तुम्ही 45 वर्षाखाली उत्तर देतो तुम्ही. 45 वर्षाखाली मी नोकरी होतो साहेब. तुम्ही आता आला इथं. आम्ही कुठं मामा ही जमीन कोणाची आहे? हा साहेब माझे पवार साहेबांची जमीन आहे. हे लहान होते बाबा तेव्हा ते होती, आता आले 2 वर्षापूर्वी यांचा एक मिनिट हा, यांचं उत्तर ऐकू. सर बोला की. हा, ह्याने अर्ज दिले सगळीकडे. तिथे हेअरिंग बी झाली, म्हणजे एसडीएम कडे हेअरिंग झाली. सगळे मॅनेज केलेले आहेत ह्याने. एक मिनिट त्यांना बोलू काय द्या. संबंध हा बोला आहे? सर. तिथं त्यांनी काय सांगितले, ह्यांचा इथं कब्जा नाही आतापर्यंत. तर म्हणजे आज तक इथं कब्जा नाही त्यांचा. अच्छा, त्यांना अच्छा. काय सांगितलं, तुमचा कब्जा सिद्ध करण्यासाठी पहिला मोजणी करा, तुमचा हिस्सा कुठे येते ते दाखवा. आणि त्याच्या हिशोबाने आम्ही पण त्यांना सांगितले की बाबा तुमचा हिस्सा दाखवा. त्याच्या हिशोबाने आम्ही जे पैसे ही ते थांबलं ती जमीन आपली आहे. एक मिनिट हा त्यांचा एक मिनिट हा बोला की. म्हणजे एसडीएम ने असं बोलले का कब्जा नाही म्हणून जमीन कब्जा त्यांनी काय म्हटले, तुमची जमीन कुठे येते तर पहिला दाखवून द्या कंपनीला. हा, यांचा कब्जा नव्हता इथे. यांना म्हटले की मोजणी करा. हा, मोजणी करून तुम्ही कब्जा घ्या तुमचा. कब्जा घेतल्यावर मग त्यांना तिथनं काढून देऊ आपण. नाहीतर तुम्ही ते कंपनीला देण्यातलं भाड्यानं कंपनी त्यांना कंपनीने 2 ऑप्शन बी दिले. त्यांना माहिती आहे. मी त्यांना काय सांगितलं, तुम्ही मोजणी करून घ्या. जसं तेवढं त्यांना पैसे दिले त्याच्या हिशोबाने आम्ही तुम्हाला बी देतो. हो त्यांनी संमतीने दिलेत पैसे. माझी संमतीने माझे काय आहे का तुम्हाला देतो म्हणून आले. 2 मिनिट थांबा. थांबा बोलताय की मला माहिती आहे चपळ आहे ती. बोला बोला सर. हा, त्यांना काय सांगितलं, मी पैसे देतो म्हणून सांगितलं त्यांना. पैसे देतो म्हणून सांगितलं. ते म्हटले नाही आम्ही मोजणी करतो म्हटले परत. हा त्यांनी बोला म्हटले आम्ही त्यांना म्हटलं पैसे देतो, तुम्ही मोजणी करून घ्या, तुमचा कब्जा दाखवा. जर तुमची जागा इथं निघली तर निघली ते पैसे नाही. अहो सांगताय काय की मी माझं तर ऐकून ते. 2 मिनिट थांबा. बोला बोला. हा, पैसे मी त्यांना सांगितले की बाबा तुमची जर जागा इथं निघली तर ते पैसे तुम्हाला राहू दे. नंतर जागा नाही निघली तर ते पैसे आम्हाला रिटर्न द्या. तुम्हाला सिक्युरिटीसाठी आम्ही ते पैसे देतो म्हणून सांगितले त्यांना. सर बोलले की नाही पलीकडे विचारा सर ह्या शेत जमिनीच्या पलीकडे 15 एकर जमीन आहे माझ्या मित्राची. हा, त्याच्यावर त्या शेताचं म्हणजे शेतीवर त्याचा कब्जा नाही, म्हणजे तो पेरणी वगैरे करत नाही. मग ते पण तुम्ही अतिक्रमण करणार का? त्याची जागा तिथं असल्यावर आम्ही कशाला करू? पेरणी तर करणार नाही सर, आता त्याचा मला कब्जा सांगा, नाही तिथं. तुमच्या तुम्ही जागेवर- करणार का कब्जा? नाही नाही, आम्ही कशाला जाऊ तिथं कब्जा करायला? नाही, यांचं तसंच आहे ना सर. यांच्या अहो, मी जमिनीवर म्हणतो- आता यांना तुम्ही म्हणता तुमच्या कब्जा करा. तुमच्या जागेत कब्जा आहे. मी तेच सांगतो की तुमची जागा जमीन आहे, तुमच्या कब्जात 25 एकर तुमची जागा कब्जात आहे. मग ती जागा मला तुम्ही दाखवला की माझी जागा आहे म्हणून. उद्या मी तुम्हाला ती जागा कोण- घेतली. कोण बी दाखवेल, कुठली बी परत जमीन. दुसरा- कोण कशा देशात सर असं त्याची जमीन आहे, तुम्हाला 7 बारा आहे. सर असं त्याचा सातबार आहे की इथं? त्याचा सातबार आहे की? ते 7 बारा. सर त्यांचं सातबारा Agreement दाखवा. केलं तर 7 बारा दाखवा. सातबारा दाखवा. शिंदे यांची 10 एकर जमीन आहे. दाखवा सातबारा आपण जे गट केलं ना, डॉक्युमेंट केलं ना, दाखवा. यांचे पण सातबारा आहेत. सातबारे आहेत आपण सगळे. आपण बी डॉक्युमेंट केले कुठल्या गटात तुम्ही करता हो. 25 एकर तुम्ही सगळ्याला टोप्या घालता, मला माहिती आहे चांगलं. जे असं तुम्ही नाही चपळ आहे, मला चांगलं माहिती आहे तुमचं. तुमची बुद्धी मला माहिती आहे सगळं. मला सांगा की आता तुमची जमीन आहे तर तुमचा कब्जा आहे म्हणता, तुम्ही मोजणी करून कब्जा दाखवून द्या की विषय संपला की? सर तुमच्या माहितीसाठी एक किस्सा सांगतो. उमरगा तालुक्यातील आलूर या ठिकाणी एका शेतकऱ्याला दारू पाजून सही करून त्याचे पण असंच 5 एकर जमिनीवर कब्जा करण्यात आलेला आहे. तशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना आलेली आहे. आणि असं तसंच प्रकार दिसून येते या ठिकाणी. तुम्ही म्हणता सहीच घेतलं नाही की यांना काय पाहायचा विषय काय नाही, अहो, हे सही नाही, कुछ नाही. आपल्या त्या सर त्यापेक्षा तुम्ही महान दिसता सर. विषय काय माहिती आहे म्हणजे का? सही न करता डायरेक्ट कब्जा. काहीच नाही. आम्ही त्यांची असं जागा तुम्ही मान्य करता सर. आम्ही त्यांची जागाच घेतली नाही. त्यांची जागा कुठे आहे त्यांनी दाखवून द्यावी की आम्हाला. आम्ही ज्या शेतकऱ्याकडे जागा घेतली ना, ह्यांना मी ते बी सांगितलं, जे आम्हाला शेतकऱ्यांना जागा सांगितलं ना, ही जागा माझ्या म्हणून, त्या संग तू भांडण सर बोलवा. घेतला का?
तयार आहे, डॉक्युमेंट त्यांचं सगळे मी तुम्हाला सगळे कुठली दाखवतो. जमीन त्याची मोजून घेतली का हा, तुम्ही सगळे त्याची 25 एकर जमीन घेतली कुठं आम्ही. आहे? दाखवतो तुम्हाला. दाखवा सर. शेतकरी कुठे आहे? सर एवढा मॉब आलाय सर, शेतकऱ्याच्या बाजूने एवढा मॉब आहे. मग तुम्हाला ज्या शेतकऱ्याला जमीन दिलेली आहे त्या शेतकऱ्याला बोलवा, कागद बोलवा. आता आहे ना, कोरोना किती वेळ झाला सर? 2 वर्ष झाले काही तर जन्मल्यापासून नाही त्याला बोलवा त्या शेतकऱ्याला. चक्रा सर हा विषय आत्ताचा का 2 वर्षापासूनचा आहे? हे अजिबात जमू देणं झाले. जोपर्यंत यांचं शेड काढलं ते- पण जमीन बघा ना तुम्ही कोणाची आहे. हा. यांच्या जमिनीत काय ह्याची लोक ह्यांच्या घरा भागला ते टोटल मॅनेज आहे, टोटल मॅनेज आहे. ह्याच्या अधिकारी करी ह्यांच्या घरा भागला ते असं कोणाची जमीन घेणार, कब्जा करणार आणि आम्ही सोयऱ्या मी दाखवणार. मी मोजून घेतलं 25 एकर आम्ही मोजून अहो, घेतले. कुणाची पण घेतलो कुणाची जमीन शेतकऱ्याचा सर्वे नंबर कुठे बघितलो का? बघितलं नाही. कुठं बघितलं? मग इथला सर्वे नंबर कसं काय खोटा काढला तुम्ही? अहो, मग आम्हाला काय माहिती आता तुम्हाला काय माहिती? गेलो कसं काय कब्जा तुम्ही माहित नाही म्हणजे? कब्जा त्या शेतकऱ्याचा कब्जा होता अहो, त्याच्यावर ते कसं? घेतलं. कुणाचा? उद्या माझा दुपारीकडे कब्जा करतो का तुम्ही? कुठं? कोण कोण सांगितलं? तुम्ही लोकांना पैसे देऊन फसवता का? कुणाला फसवलं काय अहो, ते करता? फसवलं. त्याला पैसे दिले तर बोला. मला कब्जा असला यांना दिलं नसतं की मला आम्हाला? काय करता तुम्ही? त्याला जमीन द्यायची नाही तुम्ही काय पैसे नाही, द्यायला. लाखो. त्यांना जमीन द्यायचा विषय नाही ते कोणाला मग तुम्ही विचारायला कब्जा केलं कसं काय? 1 वर्षानंतर आले त्यांनी 1 वर्षानंतर हो सर, मी त्याची जमीन 10 वर्षांनी येऊ द्या. तुम्ही त्याच्या जमीन द्यायचा अधिकार काय? सर एक काम करा, यांची जमीन तुम्हाला ज्यांनी अग्रीमेंट करून दिली ना यांची जमीन त्यांना बोलवा. बोलवा. हा ठीक आहे ना त्यांना बोलू की. बोलवा. आणि उद्या हे अण्णासाहेब पवारची जी जमीन तुम्ही घेणार आहोत ह्यांना न सांगता जे अग्रीमेंट करून देणार आहेत, त्यांनाही बोलवा. कुणाला ह्यांची जमीन घेणार आहोत असं कळालं ना. कुणाचे ह्यांची अहो इथं 4-5 शेतकरी म्हणाले आमची शेत जमीन आहे, आम्हाला न विचारता कब्जा करणार आहेत कंपनी. त्या ज्याला अग्रीमेंट करून देऊ लागलं कुणाचा आम्ही कब्जा कुणाचाच करणार आहे तसं न सांगता- आता हे जिवंत उदाहरण आहे, सर. न सांगता कुणाच करत नसतोय ते. यांना सांगितलं नाही. तुम्ही आहे ना तुम्ही कायदेशीर त्याच्या पडताळणी करा आणि मग सांगा तुम्ही. सर स्वतः शेतकरी आहे सर समोर. मी एवढा चपळ अधिकारी आहे मला माहित आहे. नाईचा कुर्ला 1 मिनिट नाईचा कुर्ला याचा अनुभव घेतला मी की एवढा हरामखोर माणूस आहे. प्रत्येक शेतकऱ्याला तुम्हाला सांगतो असं गोड बोलतो, कब्जा करतो. मी ह्याचा चांगला माणूस आहे इथं तहसीलदार येऊन मॅनेज होऊन चालले तर ह्याने तरी तहसीलदार ऐकलं. पैसे एवढा खाल्लेले, मॅनेज कार्यक्रम आहे. मॅनेज शेणात केलेले पैसे आहे. आणते, डबल आणते, घरी निघून जाते. ते म्हणते असं कोणाला लावत नाही, तर हिट द्यायला पडतं चालू सुद्धा म्हणते ते. त्याचं मी गेले 2-3 वर्षापासून याचा चांगला कार्यक्रम ओळखत आम्ही. काय नेमकं चालतं काय 2-3 वर्षापासून? पण दादा ह्यांचं काम आहे ना बघायचं. सर नाही पहिला तुम्ही पण हे शेतकऱ्यावर एक दंडुलशाही कुठंतरी हुकुमशाही चाललं असं वाटतं का तुम्हाला? 1% हुकुमशाही. मी लालची नाही तुमच्या पैशासाठी. तेवढं लालची असतं तर तुमच्या महाग लागून पैसे घेतला असतो. 20 लाख रुपये तुम्ही देतच होतो मला मग 6 तुम्हाला वर्षाचे. हो का, मी तुम्हाला सांगितलेलं जेवढं आमचं काम आहे तू त्याच्या बाबा हिशोबाने देणार आपण- नाही. मला तुम्हाला पैसे देत होते का? एक मिनिट हो का? तयार नसताना तुम्ही पैसे देणार का? शेतकऱ्याला 2 कंडिशन टाकलेले आहेत. काय सांगतो ऐका. सर शेतकऱ्याला तुम्ही कंडिशन कशाच्या आधारे टाकता सर? आता या साहेबांनी काय म्हणलं तुमची जमीनच नाही. पहिलं बघ, जमीन नाही मला काय म्हणलं आता यांची जमीन आहे. जमीनच नाही. मग यांना 20 लाख रुपये त्याला त्यांच्या घरची द्यायला गेली का? सर कशाची देत होते? मला माहित आहे हे सगळं टोप्या घालतंय. हे एवढा चपळ अधिकारी आहे. हुकुमशाही करतंय. ह्याचं काहीच ऐकू नका. हे पुढच्या वेळेला कोणाला लावतंय? कोणाला? कोणत्या वेळेला तुम्ही समजतच नाही ते. बोला काय? अग्रीमेंट पावते यांची अग्रीमेंट तुम्ही अग्रीमेंट मला करायचं नाही. मला माझी जमीन पाहिजे म्हणले, बाकीचं मला काय नाही. मला जमीन द्यायची नाही, माझी जमीन मला पाहिजे, एवढंच आहे. सर एक मिनिट हा, मला सांगा तुम्ही मला काय म्हणाला थोड्या वेळापूर्वी कॅमेरामध्ये ही जमीन यांची नाही बोललात. बरोबर आहे की यांना हे अग्रीमेंट कशाच्या आधारे करण्याचा मी प्रयत्न काय केला? सांगितलं त्यांनी काय म्हटले माझी जमीन इथे निघत्या. मी त्यांना काय सांगितलं तुमची जमीन निघताना मोजणी अर्ज भरा. तवर वाटलं मी तुम्हाला त्या जमिनीचा पैसे तुमच्याकडे ठेवतो. मोजणी झाली सांगताय का की मोजणी झाली काय मोजणी झाल्यानंतर जर तुमची जागा निघली तर ते पैसे तुमच्याकडे ठेवा, नाही निघली तर ते पैसे रिटर्न करा. असं मी ड्राफ्ट लिहून सर मग तसं विचार त्यांना. मग तसंच एक अग्रीमेंट यांच्या नावावर करा. यांना ऍडव्हान्स मध्ये 50 लाख देता का? कोणाला यांना विकास जाधव आहेत बाजूला. एक अग्रीमेंट यांच्या नावावर करा सर.
मोजणी करून घ्या तुम्ही. नाही निघाले तर हे पैसे परत देतील तुम्हाला. असं 4 वेळा झालेलं आहे इथं. त्या ह्याने ज्या शेतकऱ्याचं नाव सांगलेत का की शेतकरी इथं आला तर तुम्ही हे करा तुम्ही मला जीव मारेपर्यंत धमकी. तुला जर ह्या जमिनीमध्ये पाऊल टाकलास तर तुझ्या खानदानी सहित संपवण्यात येणार म्हणे. असं बोललं का? आणि माझ्या शेजारी ते मोठा शेतकरी आहे, त्याची जमीन 150 एकर घेतलेली आहे त्यांनी. तो मोठा शेतकरी आहे की 150 एकर वाला आहे. त्यांनी जर इथं आले तर माझ्या खानदानी सहित मारून टाकणे याची धमकी आहे मला. असं कोण यांनी दिलं का धमकी? ह्या साहेबाची धमकी आहे, वडदरे साहेबाची धमकी आहे, बालाजी शिंदेची धमकी आहे, रोहन शिंदेची धमकी आहे. तुम्ही शेतकऱ्याला धमकी काय देता? चलतीवर गोळ्या घालतो अशी मला धमकी दिलेली आहे याने. चलतीवर गोळ्या घालतो म्हणले मला चलतीवर. माझी जमीन असताना पण मला गोळ्या घालायची यांनी मला धमकी देते. मला आणि मी एकटा माणूस आहे. मी एकटा माणूस असल्यामुळे मला ह्याने पूर्णपणे मला परेशान अजून अधिकाऱ्याला हाकला. खरं बरं का मग? हाकला तुमच्या पाठीमागे गावकऱ्यात सगळे. हाकला त्या अधिकाऱ्याला. काम बंद चला निघा म्हणाला शेतातून तुमच्या. चला. तर अधिकाऱ्यांना शेतातून हाकलून लावत आहेत संबंधित शेतकरी आणि त्याचे अधिकारी तर बाहेर काढले. अधिकाऱ्याला पूर्ण बाहेर काढू लागले. संतप्त वातावरण या ठिकाणी आहे. प्रशासनाचा कुठला अधिकारी अजून पोलीस प्रशासनाचा अधिकारी कोण आला नाही. सर्व्हे नंबर 153/4 मधील ही जमीन अर्जदारांच्या आईच्या नावे असताना कोणतीही लेखी संमती न घेता तेथून माती काढून रस्ते तयार करण्यात आले आणि पवनचक्कीचा ताबा घेण्यात आला. या मनमानी कारभारावर संताप व्यक्त करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे. आता या प्रकरणात प्रशासन शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणार की कंपनीची पाठराखण करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पोलिसाकडून आव्हान आहे, इथं काही गोंधळ बिंधळ करू नका. गोंधळ आम्ही करणार नाही साहेब. गोंधळ काहीच केलेला नाही, करणार पण नाही. गोंधळचा विषय नाही. पवार एक मिनिट, आपण कारवाई काय करणार आहे? जे काय तुमचं हे असेल प्रश्न असेल विनंती ते आहे आपण तुम्हाला सर्व पोलीस politician बसूया प्रशासनाला किंवा- हा, बोला. एक विनंती आहे माझी. तुमच्या कलेक्टर ऑफिसला पत्र गेले, समजायला ऐक एक मिनिट, तहसील ऑफिसला गेले, पोलीस स्टेशनला आले, सगळीकडे गेली. 2 वर्ष झाला हा माणूस वनवन फिरतोय आणि पत्र देतोय. मागे साहेब मला येऊच देत नाही. तो आला की मारून त्याचं टाकतो स्वतःची मला. जमीन असून पूर्ण 2 वर्ष खानदानीला लोकांना मारून देत टाक. नाही. 150 एकर वाला आहे साहेब ते शेतकरी. मी गरीब माणूस आहे. मी वडलोपारीची जमीन आम्हाला अर्धा 1-1 एकर जमीन आहे. सर, तो JSWचा जो अधिकारी झाला असेल तर तुम्हाला त्याचं ते बरोबर त्याचा हे होऊन जाईल, त्याच्यात काय वाद नाही. पण बाकी काय कायदा नाही नाही, बाकी आम्ही कायदे सोडून काहीच करणार नाही. तसं काही विषय नाही. आमचं एकच म्हणणं आहे, आमच्या जमीन जी आहे आमची मिळावी तोपर्यंत आम्ही आमचं याचं काम बंद ठेवलेलं आहे. काम बंद ठेवणार आहे. चर्चेचा मार्ग काढूया त्याच्यात हा. जे काय असेल हे त्याच्यामध्ये. येऊ द्या, पण तोपर्यंत काम बंद असलं पाहिजे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.